हां. अक्षय भाऊंना आम्ही जवळजवळ 7-8 वर्षापासून ओळखतो आणि मागच्या म्हणजे 7-8 वर्षापासून आम्ही 2 वेळा येऊन गेलो, तिसरी वेळ. तर बघून म्हणजे प्रत्येक वेळेस आलो तर बघितलं की किती प्रोग्रेस झाली. म्हणजे आधी पहिल्यांदा आलो तेव्हा 15-20 लोक होती, नंतर आलो 35-40 लोक होती, आज 96 जणांचं सांभाळ करतात ते. म्हणजे आम्ही त्यांच्या पुढे काहीच नाहीये. तर त्यांना खूप शुभेच्छा. आणि म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत आता एवढ्या लोकांचं. आम्ही तर काहीच नाही करत आहे, आम्ही त्यांच्या 0.1% पण नाही करते जेवढं ते करतात ते. तर त्यांना भरपूर शक्ती देव बस. थँक्यू, धन्यवाद. तर खरंच या ग्रुपचं मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही व्हिडिओ पाहता, म्हणजे मी काय म्हणतो, बऱ्याच वेळा सांगत आलेलो, मी काय प्रबोधन करत नाही कोणाचं, पण नाच गाण्याचा व्हिडिओ पाहण्यापेक्षा आज आपल्याला किंवा तो शेअर करून आपल्याला देवाचा आशीर्वाद कधीच भेटणार नाही. पण तुम्ही भले हा व्हिडिओ नाही शेअर केला, नाही फॉलो केलं, नाही लाईक, मी कधीच कोणाला म्हणत नाही मला लाईक करा, फॉलो करा, नाही केलं तरी चालन, काय अडचण नाही. पण समाजात ज्या वेळेस एखादं चांगलं काम घडतं, आज हे वेळात वेळ काढून पुण्यासारख्या शहरातून आज या ठिकाणी येतात, छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतात आणि त्याच्यानंतर एक चांगल्या कामाला हातभार लावतात. म्हणजे ही खरंच आज देवाची कुठेतरी पुण्य, छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आहे. आणि मग असं जर काम समाजापर्यंत पोहोचलं आणि तो व्हिडिओ तुम्ही शेअर केलेला एखाद्याने पाहिला, आज हा ग्रुप आहे, या ग्रुपचं काम पाहून अजून एखादी कंपनी असेल, त्या कंपनीतल्या लोकांनाही वाटलं आहे आपण पण असं काम केलं पाहिजे, आपण हे मित्र परिवार आहे, तर तो आशीर्वाद तुम्हालाच लाभणार आहे. याचा थोडासा विचार करा. भले आपण रोज काम करू शकत नाही, पण एक दिवस नक्की समाजासाठी द्या, एवढंच सांगेल. परत एकदा या ग्रुपचं मी मनापासून धन्यवाद देतो. तर हे म्हणणे छोटीशी मदत आहे. मी सांगतो, हा तेलाचा डबा आहे किंवा हे तांदूळ आहेत, गहू आहेत किंवा हे शेंगदाणे, याच्याने 2-3 दिवसाचं तरी त्या बेघर बांधवांचं पोट भरण ना. भले चटणी भाकर जरी असू द्या, काही असू द्या, पण 2-3 दिवसाचं का नाही त्यांचं पोट भरण. आणि पोट भरणं म्हणजे लई मोठी गोष्ट. आज समाजात अशी लोक आहेत, खिशात हजारो रुपये असताना सुद्धा 10 रुपयाचा वडापाव एखाद्याला द्यायची जाणत नसते. तर त्याचा काय फायदा आहे? बघा, तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, कोणी तुम्हाला आग्रह करत नाही. पण कसं होतं, आपल्याकडे जर 100 रुपये पडून येत तर त्याच्यातले 10 रुपये द्यायला आपल्याला काय अडचण नाही, कारण का देवानी आपल्याला दिलेलं आहे ना. पण समाजात काही लोक अशी आहेत का त्यांना 10 रुपयाचा वडापाव साठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. त्याच्यामुळे विचार करा, आजूबाजूला काय घडतंय आपल्या. भले आज तुम्ही एखाद्याला नकळत मदत केली तर त्या मदतीचं रूपांतर फार मोठ्या याच्यात होऊ शकतं, याचा विचार करा. परत एकदा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. ग्रुपचं मी मनापासून धन्यवाद देतो. भाऊ, तुमचं नाव काय? हरपाल सिंग. कोणतं गाव तुमचं? MP मध्य प्रदेश. तुमचं? संदीप पवार. तुमचं गाव? मी पुण्याला. तेजस जगताप, सासवड. गणेश अंकुश लातूर. स्वपन झारखंड. सौरव माने ग्वालियर. किशन जाधव लातूर. संदीप वाकचौरे पुणे. बघितलं का? म्हणजे हा व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे, आज प्रत्येक राज्यातला माणूस असू द्या, आज कामानिमित्त पुणे किंवा आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या भूमीत येत असतात. त्या ठिकाणी आल्यावर त्यांनाही छत्रपती शिवरायांचे विचार पटल्यावर आज ते मित्र म्हणून सोबत काम करत असताना समाजासाठी काहीतरी एक विचार करतात. मग आपण काय करू शकत नाही, आपण तर याच ठिकाणचे. आज काय कोणाचं नातं नसताना आज एक मित्र परिवार तयार झाला. कंपनी म्हणजे आपण ज्या कंपनीत काम करतो ते म्हणजे आपले कुटुंबच झाले. नुसतं पगार घेऊन पगारावर काम करणे नाही, तर जेव्हा आपण एखाद्या कंपनीत काम करतो त्या ठिकाणी आपल्याला चांगला मान सन्मान भेटला तर आपण एक हक्काच्या घरासारखं त्या ठिकाणी काम करत असतो. तसंच हे दरवर्षी ते ऍक्टिव्हिटी करत असतात. खरंच अशा ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो. लोगो दाखव. तर खरंच फिलॉन्थ्रॉपिस्ट या ग्रुपच्या माध्यमातून ते काम करतायत, तर खरंच मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. धन्यवाद. तुम्हाला पण आमच्याकडनं शुभेच्छा. फोटो घे ना.